कधी-कधी हे स्टॉक चार्ट्स बघितले ना की फक्त गोंधळात टाकणाऱ्या रेषा दिसतात, बरोबर? पण काय आहे ना, यात एक कथा दडलेली असते. आज आपण तीच कथा, तीच भाषा समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. स्टॉक चार्ट बघून कधी असं वाटलंय का की हे सगळं काय चाललंय, डोक्यावरून जाते सगळं? तर असं वाटणं अगदी नॉर्मल आहे. सुरुवातीला सगळ्यांनाच त्या हिरव्या लाल रेषा, त्या विचित्र आकृत्या पाहून गोंधळल्यासारखं होतं. पण चिंता नसावी, आज आपण हाच गोंधळ एकदम क्लिअर करणार आहोत. माहिती आहे का, हे चार्ट्स म्हणजे काहीतरी कोड वर्ड किंवा गोंधळ नाहीये. ही एक भाषा आहे. हो, एक व्हिज्युअल लँग्वेज. आणि कुठलीही भाषा जशी आपण शिकू शकतो तशी ही सुद्धा शिकता येते. आज आपण याच भाषेची म्हणजे मार्केटच्या भाषेची बाराखडी शिकणार आहोत. म्हणजे मग हे चार्ट्स आपल्याला वाचता येतील. ओके, तर या भाषेचं सगळ्यात बेसिक किंवा मूळ अक्षर काय आहे, तर ती आहे एक कॅन्डल. हो, अगदी बरोबर. आणि प्रत्येक एक कॅन्डल आपल्याला त्या ठराविक वेळेत खरेदीदार म्हणजे बायर्स आणि विक्रेते म्हणजे सेलर्स यांच्यात झालेल्या लढाईची एक छोटीशी गोष्ट सांगते. आता बघा, इथे दोन मुख्य प्रकारच्या कॅन्डल्स आहेत. एक हिरवी, जिला आपण बुलिश म्हणतो. ही तेव्हा बनते जेव्हा किंमत ओपन झाल्यापेक्षा वर जाऊन क्लोज होते. सोपं आहे, म्हणजे इथे बायर्स जिंकले. आणि दुसरी लाल, जिला बेरिश म्हणतात. ही तेव्हा बनते जेव्हा किंमत ओपन झाल्यापेक्षा खाली जाऊन क्लोज होते. म्हणजे इथे सेलर्स जिंकले. आता त्या कॅन्डलचा जो मधला जाड भाग आहे ना, त्याला बॉडी म्हणतात. आणि ज्या वर खाली बारीक रेषा दिसतायत त्यांना विक्स म्हणतात. त्या वेळेतला हाय आणि लो प्राइस दाखवतात. ठीक आहे, तर एका कॅन्डलची गोष्ट तर आपल्याला कळली. पण खरी मजा तेव्हा येते जेव्हा अशा अनेक कॅन्डल्स एकत्र येतात आणि एक पॅटर्न बनवतात. मग त्या आपल्याला मार्केट पुढे कुठे जाऊ शकतं याचे काही इशारे, काही संकेत देतात. चला तेच बघूया. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी. हे पॅटर्न म्हणजे काय आहे, तर आकाशात दिसणाऱ्या काळ्या ढगांसारखं आहे. आता बघा, काळे ढग दिसले म्हणजे पाऊस पडणारच अशी 100% गॅरंटी नसते. पण आपण खबरदारी म्हणून छत्री सोबत घेतो, बरोबर? अगदी तसंच आहे. हे पॅटर्न्स आपल्याला फक्त एक शक्यता दाखवतात, आपल्याला सावध करतात. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. तो म्हणजे एखादा पॅटर्न कुठे तयार होतोय, त्याचं लोकेशन काय आहे, यावर त्याचा सगळा अर्थ अवलंबून असतो. ही एक गोष्ट डोक्यात अगदी पक्की बसून घ्या. हा नियम अगदी सोपा आहे. बुलिश पॅटर्न्स म्हणजे तेजीचे संकेत देणारे पॅटर्न्स हे नेहमी मार्केट खाली जात असताना म्हणजे डाऊनट्रेंडच्या तळाशी दिसतात. आणि बेरिश पॅटर्न्स म्हणजे मंदीचे संकेत देणारे हे नेहमी मार्केट वर जात असताना म्हणजे अपट्रेंडच्या टॉपला किंवा शिखरावर दिसतात. इतकं सोपं आहे. चला तर मग आता जरा डिटेक्टिव्ह बनूया आणि काही कॉमन पण खूप पॉवरफुल सिंगल कॅन्डल पॅटर्न्स ओळखायला शिकूया. हे पॅटर्न्स आपल्याला मार्केटची दिशा बदलायचे संकेत देतात. आता इथे बघा, हे किती इंटरेस्टिंग आहे. हॅमर आणि हँगिंग मॅन हे दिसायला अगदी सारखे आहेत. जुळे भाऊच समजा. दोघांचीही बॉडी लहान आणि खालची विक लांब असते. पण त्यांच्या जागेमुळे त्यांचा अर्थ एकदम उलटापालट होतो. तोच आकार जर डाऊन ट्रेंडच्या तळाशी दिसला तर तो हॅमर बनतो आणि तेजीचा सिग्नल देतो. आणि तोच आकार जर अप ट्रेंडच्या टॉपला दिसला तर तो हँगिंग मॅन बनतो आणि मंदीचा सिग्नल देतो. आहे की नाही गंमत? आणि तीच गोष्ट या पुढच्या जोडीलाही लागू होते. इन्व्हर्टेड हॅमर आणि शूटिंग स्टार हे पण दिसायला सेम टू सेम आहेत. लहान बॉडी आणि लांब वरची विक. परत एकदा आपला तोच नियम, लोकेशन इज एव्हरीथिंग. डाऊनट्रेंडच्या तळाशी दिसला तर तो झाला इन्व्हर्टेड हॅमर म्हणजे तेजीचा संकेत. आणि अपट्रेंडच्या टॉपला दिसला तर तो झाला शूटिंग स्टार म्हणजे मंदीचा संकेत. ओके, पुढच्या पॅटर्नवर जाण्याआधी एका खास कॅन्डलबद्दल बोलूया. तिचं नाव आहे डोजी. डोजी म्हणजे काय, तर कन्फ्युजन. जेव्हा बायर्स आणि सेलर्समध्ये इतकी जबरदस्त फाईट होते की कोणीच जिंकत नाही, तेव्हाही डोजी कॅन्डल तयार होते. हा एक प्रकारचा ड्रॉ मॅच असतो. आता या डोजीचे पण दोन इंटरेस्टिंग प्रकार आहेत. पहिला आहे ड्रॅगन फ्लाय डोजी. याची स्टोरी काय आहे, तर सेलर्सनी किंमत खाली ढकलण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेवटी बायर्स जिंकले आणि किंमत परत वर आणली. हा झाला तेजीचा संकेत. आणि दुसरा आहे ग्रेवस्टोन डोजी. इथे अगदी उलटं होतं. बायर्स किंमत वर घेऊन गेले, पण सेलर्सनी त्यांना हरवलं आणि किंमत खाली खेचली. हा झाला मंदीचा संकेत. आणि हो, इथेही त्यांचा लोकेशन खूप महत्त्वाचा आहे. आता एक खूप महत्त्वाची टिप. अनेक जण इथेच गडबड करतात. लक्षात ठेवा, या सिंगल कॅन्डल पॅटर्न्समध्ये कॅन्डलचा रंग महत्त्वाचा नाही. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. फक्त तिचा आकार आणि तिचं लोकेशन महत्त्वाचं आहे. म्हणजे एक बुलिश सिग्नल देणारा हॅमर लाल रंगाचा असू शकतो आणि एक बेरिश सिग्नल देणारा हँगिंग मॅन हिरव्या रंगाचा असू शकतो. त्यामुळे फक्त रंगावर जाऊ नका. बरं, आता आपल्याला पॅटर्न्स ओळखता तर येऊ लागलेत, पण हे फक्त अर्धं काम झालं.
हे पॅटर्न्स वापरायचे कसे याचे 2 गोल्डन रूल्स आहेत ते समजून घेऊया. तर पहिला नियम आहे, आपण याबद्दल आधीच बोललोय, पण हे इतकं महत्वाचं आहे की परत एकदा सांगतोय, लोकेशन इज एव्हरीथिंग. म्हणजे स्थान हेच सर्व काही आहे. एखादा हॅमर किंवा शूटिंग स्टार जर ट्रेंडच्या मध्येच कुठेतरी तयार झाला तर त्याला काहीच महत्त्व नाही. तो फक्त आणि फक्त ट्रेंडच्या टॉपला किंवा बॉटमला दिसला तरच कामाचा आहे. आणि आता येतो दुसरा गोल्डन रूल. दुसरा नियम आहे, कन्फर्मेशनची वाट बघा. म्हणजे काय, तर घाई करू नका. पॅटर्न दिसला म्हणजे लगेच ट्रेडमध्ये उडी मारायची नाही. त्याच्यानंतरची कॅन्डल काय सांगतेय हे बघणं खूप गरजेचं आहे. ती कॅन्डल जर आपल्या पॅटर्नला सपोर्ट करत असेल तर त्यालाच कन्फर्मेशन म्हणतात. यामुळे अनेक चुकीचे ट्रेड्स टाळता येतात. ही कन्फर्मेशनची प्रोसेस अगदी सोपी आहे. उदाहरणार्थ, समजा मार्केट खाली जातंय आणि तळाशी एक हॅमर बनला, तर आपल्याला त्याच्या पुढच्या कॅन्डलची वाट बघायची आहे. ती पुढची कॅन्डल जर हॅमरच्या हाय पॉइंटच्या वर क्लोज झाली तर आपल्याला कन्फर्मेशन मिळालं असं म्हणता येईल. आणि बेरिश पॅटर्नसाठी म्हणजे मंदीच्या पॅटर्नसाठी याच्या अगदी उलट, पुढची कॅन्डल त्या पॅटर्नच्या लो पॉइंटच्या खाली क्लोज व्हायला हवी. चला तर मग आपण आज जे काही शिकलो ते थोडक्यात रिव्हाइज करूया. 4 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. 1. प्रत्येक कॅन्डल एक गोष्ट सांगते. 2. पॅटर्न्स म्हणजे गॅरंटी नाही, फक्त एक शक्यता आहे. 3. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोकेशन, पॅटर्न कुठे बनतोय हे महत्त्वाचं आहे. आणि 4. नेहमी कन्फर्मेशनची वाट बघा. बस हे 4 नियम लक्षात ठेवा. तर मग आता आपल्याला या भाषेची बाराखडी कळाली आहे. पुढच्या वेळेस जेव्हा आपण कोणताही चार्ट बघाल तेव्हा त्याकडे फक्त हिरव्या लाल रेषा म्हणून बघू नका. त्यामागे चाललेली बायर्स आणि सेलर्सची लढाई, त्यांची गोष्ट वाचण्याचा प्रयत्न करा. मग बघा, हे चार्ट्स आपल्याशी बोलायला लागतील.